मिरवणुकीवर खर्च न करता जन्मोत्सव साजरा करणे हीच खरी महापुरुषाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी. प्रसाद मसरे, जिल्हा प्रमुख, शिव छत्रपती शिक्षक सेना. शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने हुतात्मा चौक सोलापूर येथे छत्रपती शंभूराजे महाराजांच्या 369व्या जन्मोत्सव समारोप सोहळ्यानिमित्त शंभूराजेंच्या मूर्तीचं पूजन प्रसाद मसरे, जिल्हा प्रमुख, शिव छत्रपती शिक्षक सेना व शंभूराजे युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण तसेच प्रमुख पाहुण्याच्या शुभास्ते पूजन करण्यात आले. मध्यवर्ती मंडळाचे यंदाचे हे 18वे वर्ष असून दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. छत्रपती संभाजीराजांचा खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, तो समाजात रुजणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मिरवणुकीवर खर्च न करता महापुरुषांचा जन्मोत्सव साजरा करणे हीच खरी महापुरुषाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी असल्याचं मत शिव छत्रपती शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख प्रसाद मसरे यांनी व्यक्त केले. छान होता, पण मला सांगा, छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी संगमेश्वर मध्ये अटक केलं, त्यांना कैद केलं आणि फक्त त्यांच्या जीवाची म्हणजे जीव परत मिळण्यासाठी फक्त धर्मत्याग करा एवढं सांगितलं, तर मला सांगा, बदलावके साहेब जर संभाजी महाराज बदलले असते तर आज काय झालं असतं? मला सांगा, जीव कोणाला नकोय? मी त्यांना सांगितलं, जर बदलावके साहेब संभाजी महाराज बदलले असत्या तर आज माता भगिनी आज एवढं 8 महिन्यानं तुमच्या आमच्या समोर वावरले नसत्या. आज संभाजी महाराजांची जयंती या ठिकाणी चौकामध्ये पुतळे उभा करून त्यांचे विचार मांडण्याची वेळ आली नसते. एवढंच काय, हिंदू स्वराज्य राहिलं नसतं आणि बदलावके साहेब बदलण्याचे नाही. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा जर इतिहास बघितला, त्यांचा शेवट बघितला, तर किती वाईट असला तरी त्यांच्यातलं शौर्य, त्यांचं धाडस आणि या हिंदू धर्माप्रती असणारं, स्वतःच्या धर्माप्रती असणारं प्रेम, त्या हे जर आपण ज्याला समजावून सांगितलं तर मला नाही वाटत कुणाला शस्त्र घेऊन फिरावी लागत. मला नाही वाटत कुठल्या माता भगिनीला सुरक्षा द्यावी लागत. आता ह्याच्या पलीकडे संभाजी महाराजांनी सांगितलं, आणि जसं आपला हिंदू धर्म श्रेष्ठ आहे तसाच बाकीचे सुद्धा धर्म श्रेष्ठ आहे. सगळ्या धर्मांची मदत करा, सगळ्या धर्माची लोक आपल्या सोबत घ्या. एकंदरीत आपल्याला हा समाज इतका सुजलाम सुफलाम आणि वैचारिक आपल्याला उभा करायचा आहे, जेणेकरून आपल्या स्वराज्यातले सर्व लोक, सर्व माता भगिनी अगदी ताट स्वाभिमानाने सुरक्षित राहतील, हा संदेश त्यांनी आपल्याला दिला. आणि तो संदेश भैयाजी, तुम्ही अगदी मिरवणूक न करता, कुठलाही म्हणजे आवडवे खर्च न करता, अगदी चांगल्या पद्धतीने करता हे निदर्शनात आलं. मी खरोखर आमच्या या संघटनेच्या वतीने तुमच्या मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपतो. शंभूराजे जन्मोत्सव सोहळा सांगता समोर प्रसंगी बोलताना नितीन चव्हाण म्हणाले, छत्रपती संभाजीराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सर्वांना सुशंभूप्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छत्रपती संभाजीराजांचे मूर्तीचं पूजन व जन्मोत्सव सोहळा मागील 17 वर्षापासून आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करत आहे आणि यावर्षी 18वं वर्ष. दरवर्षीप्रमाणे फक्त सामाजिक कार्यावर आम्ही भर दिला जातो, कारण आमचं एकच म्हणणं आहे की महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन अंगीकारले तर खरा समाज घडेल. आणि यासाठीच आजपर्यंत आम्ही आतापर्यंत एकही मिरवणूक काढलेली नाही व यापुढेही कदाचित काढणार नाही. आज माझ्या मुली म्हणतात की आपण मिरवणूक काढू, पण त्या गोष्टीला देखील अजून मी तयार नाही. भविष्यात जर मुली तयार झाल्या आणि त्या जर म्हटले की पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढू, ते पण कुठल्याही जनतेला कसाही त्रास न होता जर मिरवणूक निघत असेल तर त्या गोष्टीला सहकार्य करायला तयार आहे. फक्त शंभूराजे युवा संघटनेच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की युवकांची फळी करून जे काही आपले प्रशासन दरबारी काम असतील त्या कामाचा पाठपुरावा करणे व आपल्या लेटरपॅडचा योग्य वापर करून आपल्या कुणालाही कसली अडचण येऊ नये या गोष्टीकडेच एक युवकांची फळी म्हणून मी बघत आहे. आणि प्रत्येकाचं काम तेवढ्याच तत्परतेने व्हायला पाहिजे. कुठल्याही आमदार, खासदार, नगरसेवकाच्या दारी न जाता केवळ आपल्या संघटनेच्या बळावर प्रत्येकाचं काम झालं पाहिजे, हीच आपल्याला अपेक्षा आहे. आपण या उत्सव सांगता समारोपास उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. या प्रसंगी शंभूराजे युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण, सरचिटणीस राहुल पवार, कार्याध्यक्ष ऋषिकेश सुरवस्कर, मध्यवर्ती मंडळाचे उपाध्यक्ष अभिजित पवार, लोकनियुक्त सरपंच आप्पासाहेब पाटील, शिव छत्रपती शिक्षक सेना जिल्हा प्रमुख प्रसाद मसरे, शहराध्यक्ष मुरलीधर कडलासकर, जिल्हा सरचिटणीस जुबेर मुजावर, शिक्षकेतर संघटना जिल्हाध्यक्ष नागेश भिडवे,
शंभूराजे युवा संघटनेचे प्रसिद्ध प्रमुख अनिल कवडे, संघटक आशुतोष इंगवले, प्रताप खंदारे, महिला आघाडी प्रमुख निकिता दणके, संयुक्त चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख नितेश माने, किरण कोल्हापुरे, ज्ञानेश्वर घोडके, गिरीश मोहोळकर, संतोष शेटे व संजय जम्मा, सुनील हिरजे, किशोर मोरे, सचिन कोळी, सोमनाथ जाधव, गणेश कोळेकर, रोहन चव्हाण, सूरज चव्हाण, सुजित चव्हाण, अक्षय शिंदे, महेश राठोड, राजकुमार घुले, स्मिता चव्हाण, शीतल दणके, पल्लवी माने, वैशाली दणके, सर्वेश दणके, रिद्धी चव्हाण, वैभवी दणके आदीसह शंभू प्रेमी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.